आणि त्याच्यामुळं ह्या मेळाव्याच्या निमित्तानं महायुतीच्या तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांचे उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, मान्यवरांचं, सगळ्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक लोकहिताचे, अनेक विकासाचे अशा प्रकारचे निर्णय मार्गी लावण्याचा प्रयत्न एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी आणि सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये केला। विकासाचा कार्यक्रम राबवणं, राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं चांगले धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच्या कामाला प्राधान्य देणं, ह्याला अग्रक्रम देण्याचा प्रयत्न पहिल्यापासून ह्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे। आज राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळेजण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या नात्याने राज्याच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचं काम करण्याचा प्रयत्न करतोय। एक गोष्ट मधल्या काळामध्ये घडली की लोकसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेमध्ये आपण जे अंदाज व्यक्त केलेला होता तो अंदाज आपल्याला पूर्ण करता आला नाही, तसं यश महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालं नाही। बाकीच्या देशाच्या इतर राज्यामध्ये ते मिळालं आणि त्याच्यामुळं एनडीएचं सरकार देशामध्ये आलं आणि तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी झाले। मी आपल्या सर्वांच्या वतीनं महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं देखील अभिनंदन करतो आणि एकंदरीतच गेले 10 वर्ष तुमच्या माझ्या देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास हा त्यांनी स्वीकारलेला होता आणि विकास हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी जागतिक पातळीवर, देश पातळीवर, सर्व स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं। परंतु त्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये विरोधकांना जरा जास्तीचं यश मिळालं। वेगवेगळ्या प्रकारे काही समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्याला त्यांना यश आलं। आता मतदारांना कळतंय किंवा संविधानाच्या बद्दल आजपर्यंत अनेक पंतप्रधान किंवा अनेक सरकार येऊन गेली, परंतु संविधानाला इतका आदराच्या स्थान देण्याचं काम हे एनडीएचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। कारण ज्यावेळेस पहिलीच एनडीएची बैठक झाली तिथेही आम्ही बघितलं, त्या बैठकीला आल्यानंतर पहिलं संविधानाचं दर्शन घेऊन तिथं नतमस्तक होऊन त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं। तीच गोष्ट मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या निमित्तानं राष्ट्रपतींच्या जे कार्यालय, राष्ट्रपती भवन आहे, तिथं देखील संपूर्ण भारतातल्या देशाने बघितलं। पण जाणीवपूर्वक माझ्या आदिवासी समाजामध्ये, माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बदललं जाणार, समान नागरी कायदा येणार, आपलं आरक्षण जाणार, 400 पार हे कशा करता, अशा पद्धतीनं आपला जो सकारात्मक प्रचार होता त्याला नकारात्मक पद्धतीनं लोकांच्या समोर नेण्याचं काम ह्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये केलं। जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तिथं ते झालं आणि त्याचा फटका हा आपल्याला बसला। त्यामध्ये काही समाज तेही नाराज झाले आणि त्यांच्या पण मनामध्ये काही भीती आली, विशेषतः मायनॉरिटीमध्ये, आणि त्याही गोष्टीची फार मोठी किंमत आपल्याला सगळ्यांना मोजावी लागली। मित्रांनो, जे काही खरं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे। आता मात्र गाफील न राहता आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दलचा जसा चुकीचा प्रचार करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, इतर घटकामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हा आपण हाणून पाडला पाहिजे। त्यांना प्रत्येकाच्या पर्यंत, मतदारांच्या पर्यंत जाण्याचं काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। खरं तर मला आठवतंय
मी महायुतीमध्ये सामील झालो त्याला जवळपास 1 वर्ष होऊन गेलं. त्या 1 वर्षाच्या काळामध्ये सुरुवातीला वरळीमध्ये आपला एक मेळावा झाला. त्यावेळेस शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की अनेक वर्ष आपण एकमेकाच्या विरोधामध्ये जिल्हा परिषदेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, तालुका पंचायतमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, इतर काही संस्थांच्या सहकारी ह्या निवडणुका आपण लढवल्या. आणि आम्ही लोक जरी सगळे वरच्या पातळीवरचे एकत्र आलो तरी कार्यकर्त्यांनी पण तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांच्या एकत्र येण्याची गरज होती. आणि म्हणून तो पहिला मेळावा वरळीला आपण घेतलेला होता. आणि नंतर विभाग वाईज आपण जाणार होतो, नंतर जिल्हा वाईज जायचं ठरलेलं होतं आणि खालच्या टीमनी तालुका वाईज पण जायचं. अशा पद्धतीनं एक आपलेपणाचं वातावरण, सगळ्यांच्या मध्ये एक समन्वय साधण्याचा काम करायचा निर्णय झालेला होता. परंतु काही कारणांनी ते पुढं गेलं नाही. आता मात्र उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर शिंदे साहेब, देवेंद्रजी, ताबडतोब त्या गोष्टीला आपण सुरुवात करावी लागेल. त्या निमित्तानं वेळ पडली तर एका दिवशी 2-2 विभागामध्ये जाता आलं तर 2-2 विभागामध्ये, कारण एकदा विभागाचे मेळावे झाले. सध्या पावसाचे दिवस आहेत, बघता बघता ऑक्टोबर महिना कधी येईल समजणार नाही. आणि त्याच्यामुळं आता सगळ्यांनाच म्हणजे महायुतीच्या मित्रपक्षांच्या शेवटच्या कार्यकर्त्याला देखील मनापासून स्वतःला झोकून देऊन काम करावं लागणार आहे. उद्याच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जे काही तिकीट वाटप करायचंय महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 जागांच्या संदर्भात, ते वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी मिळून त्या ठिकाणी करतील. त्याबद्दल तुम्ही कृपा करून सर्व वरिष्ठांच्यावर विश्वास ठेवा. हे सगळं करत असताना इतरांना देखील थोडंसं, कदाचित 2 ताकदीचे उमेदवार असतील, एकाला तिकीट मिळेल एका पक्षाला, दुसऱ्याला मिळणार नाही, त्याला लगेचच नाराज न होता थोडंसं त्यांनी पण समन्वय, त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची भूमिका न घेत स्वीकारता त्यांनी पण हे आपल्या सर्वांचं काम आहे ह्या भावनेतनं तिथं स्वतः झोकून दिलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आताच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की फार चांगला अर्थसंकल्प दिलाय. महिलांनो, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, त्याच्यामध्ये आमच्या मुली असतील, त्याच्यामध्ये आमच्या माता असतील, त्याच्यामध्ये आमच्या भगिनी असतील, त्या सगळ्यांना ह्या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या माझ्या मुलींना, मातांना, भगिनींना सांगायचं, आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये सुरुवातीला काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही ताबडतोब त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल, पहिल्यांदा 21 ते 60 होतं, लगेच 21 ते 65 केलं. पिवळं आणि केशरी रेशन कार्ड, ह्याला बाकीचं काही आता उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. असं जास्तीत जास्त कसं सुसह्य होईल, माझ्या माता भगिनींना जास्त हेलपाटे मारावे लागणार नाही. मला कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगायचं की ही योजना आपण प्रत्येकाने प्रयत्न करून त्या भगिनीच्या पर्यंत पोचवायची, त्या मातेच्या पर्यंत पोचवायची. आणि ही पोचवत असताना कुठेही कुणी गडबड करत असेल, काही पैसे मागत असेल, काही वेगवेगळे प्रकार करत असतील तर ह्याला अजिबात थारा देता कामा नये. त्याबद्दल अतिशय कडक भूमिका ह्या आपल्या महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे. आणि त्याच्याबद्दल मध्ये एक तलाट्याने काही गडबड केली तर त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेण्यात आली. विरोधक ह्या योजनेमुळे थोडेसे गडबडलेले आहेत, थोडेसे घाबरलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना ही सक्सेस होऊ नये. त्याचबरोबर महिलांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला द्यायचे, ही सक्सेस होऊ नये ह्याकरता ते प्रयत्न करतील. नकारात्मक त्या ठिकाणी बोलतील, त्याच्यामध्ये चुनावी जुमला म्हणून सांगतील, असं काही जे काही त्यांना वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतील. परंतु आपण सकारात्मकच बोलायचं, विकासाचंच बोलायचं. आज केंद्राचा पण अर्थसंकल्प लवकरच ह्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी अर्थमंत्री केंद्रीय निर्मला सीतारामन मांडणार आहेत. तोही अर्थसंकल्प सगळ्या देशाचा तिकडं लक्ष आहे, चांगला अर्थसंकल्प येईल. मला पियुष गोयल साहेब इथे आहेत, मला पियुष गोयल साहेबांना विनंती करायची, काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका. त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं. त्या कांद्यामुळं आपल्या नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, माझा सोलापूर जिल्हा असेल,
अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली, त्याच्यामुळे त्याचा परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली. आम्ही आता केंद्राच्या अखत्यारीमध्ये आम्ही पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर वरिष्ठांशी, अमित भाईंशी असेल किंवा नरेंद्र मोदी साहेबांशी असेल, तिथं बोलण्याचं काम करणारच आहोत. परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भल्याचे जे जे निर्णय आपल्या हातामध्ये असतील, मुख्यमंत्र्यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये असतील, तो घेण्याचा प्रयत्न आम्ही तर करतोय. दुधाला पण आपण 5 रुपये वाढवले. आता पावडर दुधाची एक्सपोर्ट करायला देखील कालच्याच कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे, जेणेकरून पावडरचे साठे, दुधाच्या पावडरचे साठलेले ते बाहेर जावेत आणि त्याच्यातनं दुधाचा दर चांगला व्हावा. त्याही बाबतीमध्ये पियुष गोयल साहेब तुम्ही आहेत, प्रतापराव इथं आहेत, माझी आपल्याला दोघांना केंद्रीय मंत्री आणि स्वतंत्र कारभार या नात्याने विनंती आहे की दुधाची पावडर पण आयात करू नका. मधून अधून अशा काही बातम्या दिल्या जातात आणि सोशल मीडियावर इतकं वेगळ्या पद्धतीनं ते दाखवलं जातं की लगेचच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना वाढीला लागती. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं कुठं घडत असेल आणि ते होणारच नव्हतं तरी देखील दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काउंटर अटॅक देखील झाला पाहिजे. त्याकरता आपला तिन्ही पक्षांचा, मित्र पक्षांचा सोशल मीडिया हा जास्त ॲक्टिव्हपणे काम कसा करेल याबद्दल पण आपल्याला सगळ्यांना जागृत राहून काम करावं लागणार आहे. ही पण गोष्ट मी आवर्जून ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो. त्याच्या संदर्भामध्ये ज्या गोरगरीब मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं त्यांनाही आता पुढचं कॉलेजचं शिक्षण मोफत घेण्याच्या बद्दलचा पण निर्णय ह्या राज्य सरकारने घेतलेला आहे. ज्यावेळेस एखादी मुलगी, आपण SC आणि ST ला तो निश्चितपणे त्यांच्याकरता ही योजना राबवत होतोच, परंतु इतर समाजातला जो घटक आहे पण तो गरीब आहे, त्या गरीब देखील मुलींना शिकण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांनाही मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना शिकता आलं पाहिजे. तोही महत्त्वाचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि युवक युवतींची संख्या जास्त आहे. 10 लाख युवा युवतींच्या करता आपण एक चांगला निर्णय, 10,000 कोटी रुपये दरवर्षी आपण त्यांना एक स्टायपंड देणार आहोत आणि त्यांना वर्षभर ते शिक्षण देणार आहोत. तो ज्या कारखान्यात काम करेल, एक तर तो कारखाना त्याचं चांगलं काम बघून किंवा तिचं चांगलं काम बघून तिथं ते कामाला घेतील, किंवा तिला किमान 1 वर्षाचा त्याला अनुभव आल्यानंतर तो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे ती पण योजना आहे. माझी तुम्हाला पुन्हा कार्यकर्त्यांना विनंती की बाबांनो, ह्या योजना राबवत असताना आम्ही सगळेजण सरकारमध्ये आहोत. जर कुठं काही तुम्हाला वाटलं की हे अडचणीचं आहे आणि ते अडचणीचं असताना आपल्याला मार्ग काढायला पाहिजे, तर तो मार्ग काढायला केव्हाही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळेजण तयार आहोत. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. हे सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. हा विसर कदापि आपण पडून देता कामा नये, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आपला देश, आपलं राज्य, एकंदरीतच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये महायुतीला आदर आहे, अभिमान आहे. त्याचबरोबर देशातल्या तमाम जनतेला आहे आणि त्याकरता वेगळ्या प्रकारे जनतेला वेडं समजून काहीतरी वेगळा प्रचार करण्याचं जे काही काम केलेलं आहे त्याला आता कुठेही थारा मिळून देता कामा नये. अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल. हलक्या कानाचं राहू नका. नाहीतर हा असं म्हणत होता, हा तर आता कामालाच लागलेला आहे आणि आता ह्याला तिकीट मिळाले का, ह्याला वर्ण कोणी सांगितलंय का? वर्ण नाही, खालनं नाही, मधनं नाही. त्याच्यामध्ये जे काही वरिष्ठ ठरवतील त्याच्यावर विश्वास ठेवा. एक आता आपलं महायुती हा परिवार आहे, ह्या परिवारावर प्रमुखांच्यावर आपण विश्वास टाकला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही आपण काम करताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा कशाचाच विचार करणार नाही. आपण फक्त तो महाराष्ट्रातला आहे का, तो व्यवस्थितपणे काम करतोय का, अशा पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलेलं आहे. मित्रांनो, महायुतीच्या सरकारची कामगिरी
ही तुम्ही बघितल्यानंतर एक दमदार अशा प्रकारची कामगिरी, ही कामगिरी आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवणं हे आपलं आता सर्वांचं काम आहे. बघता बघता निवडणुका येतील, त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपल्याला पोहोचण्याचं काम करायचं. ते मुंबई असेल, ते नवी मुंबई असेल, ठाणे असेल किंवा चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठलाही भाग असेल. मित्रांनो, या अर्थसंकल्पात जर तुम्ही पाहिलं तर सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतनं अनेक योजना आणलेल्या आहेत. माझ्यानंतर एकनाथराव आणि देवेंद्रजी पण बोलणार आहेत, त्याच्यामुळं सगळ्याच योजना सांगत बसत नाही. पण काही वेळेस असंही सांगितलं जातं, अरे शेतकऱ्यांना काय मिळालं. शेतकऱ्यांना पण मी परवा अर्थसंकल्पाच्या रिप्लायमध्ये दाखवलं, 50,000 कोटीच्या योजना शेतकऱ्यांना पण दिलेल्या आहेत. वीज बिल माफी, म्हणजे इतके दिवस शेतकऱ्यांना अक्षरशः लाईटचं बिल भरता भरता नाके नऊ यायचं, पण ते पण माफ करून टाकलेलं आहे. आणि तुम्ही जनतेला सांगा की हे महायुतीच्या सरकारने घेतलेले निर्णय आहेत. पाठीमागच्या काळात सरकारने जे निर्णय घेतले होते वीज बिल माफीचे, निवडणुका जिंकल्यानंतर पुढच्या वेळेसच लगेच त्यांना बिल देऊन टाकलं आणि म्हणाले की ते निवडणुकीपुरतं आमचं होतं. ह्या योजना निवडणुकीच्या पुरत्या नाहीत, ह्या पुढच्या कायमच्या काळाकरता निवडणुका आहेत. परंतु त्याच्याकरता लाभार्थीला सांगावं लागेल, पुढे या एकंदरीतच योजना चालवायच्यात म्हणल्यानंतर पुन्हा हेच सरकार आणावं लागेल तर त्या योजना चालतील. अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थितपणे सांगा, हे सांगण्याची गरज आहे. आणि हे एकदाच नाही बोलायचं. आता षण्मुखानंद हॉलमधनं बाहेर पडल्यानंतर ज्या दिवसापर्यंत आपल्या विधानसभेचा उमेदवाराचं बटन दाबण्याचं काम करायचं, तोपर्यंत एकच विकास विकास विकास. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने केलेली कामं, आताच्या जाहीर केलेल्या योजना, त्याच्या संदर्भामध्ये सर्व घटकाला, आता महिला काही ठराविक समाजाच्याच महिला नाही, सगळ्या जाती धर्माच्या महिला आहेत. त्याच्यात मागासवर्गीय आहेत, त्याच्यात आदिवासी आहेत, त्याच्यात मुस्लिम आहेत, त्याच्यात सर्व जाती धर्माच्या माझ्या महिला आहेत. तशाच पद्धतीनं मुलांना, मुलींना देखील, तरुणांना जो काही आपण युवांच्या करता कार्यक्रम आणलाय, तो पण 10 लाख विद्यार्थ्यांना, तरुणांना पहिल्या वर्षी दिल्यानंतर 3 वर्षांनी बाहेर पडतील आणि पुढच्या वर्षी पुन्हा 10 लाख, त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा 10 लाख, असा तो कार्यक्रम आहे. त्याकरता तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. त्याकरता आम्ही पुस्तिका पण काढू. त्या पुस्तिका काढत असताना त्या तुम्हाला नीटपणे तुम्ही समजून घ्या आणि नंतर त्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. ह्या महायुतीच्या सरकारने नव्याने जाहीर केलेल्या योजना, तसेच मागच्या काळामध्ये लोकहिताच्या योजना आपल्याला जनतेच्या पर्यंत पोहोचवायच्यात. आणि या योजनांचा लाभ हा जास्तीत जास्त लोकांना कसा होईल याकरता आपल्याला काम करायचं आहे. मग तुमची माझी वाडी वस्ती असेल, गाव पातळीवर असेल, कुठल्याही वॉर्डामध्ये असेल, कुठल्या गावामध्ये असेल किंवा कुठल्या शहरामध्ये असेल, आणि ह्या महिला, तरुण, शेतकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक बांधवांच्या पर्यंत आपल्याला ह्या योजनांचा लाभ पोचवायचा आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरता त्याचा फॉर्म भरून घेणं, पात्र कुटुंबांना योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या करता कागदपत्र काढण्याच्या करता मदत करणं, सरकारी कार्यालयात जर कुठल्या अडचणी आल्या तर त्या सोडवण्याच्या करता मदत करणं, हे काम बूथ पातळीपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्यासाठी लोकांना मदत झाली पाहिजे. जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या, अडीअडचणी समजून घेण्यासाठी पक्षाच्या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना सेवा दिली पाहिजे. आपल्या महायुतीच्या पक्षाचं कार्यालय किंवा आपल्या मित्रपक्षांचं कार्यालय हे लोकांच्यासाठी आहे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे. हा विश्वास आपण लोकांच्या मध्ये निर्माण केला पाहिजे. ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाकरता देखील खूप चांगल्या प्रकारच्या योजना ह्या देखील दिलेल्या आहेत. इतके वर्ष अनेक सरकार आली, परंतु कधी वारकरी किंवा वारकऱ्यांच्या दिंड्या ह्याला त्या ठिकाणी मदत झालेली नव्हती. परंतु तिथं देखील मदत करण्याचे काम हे मुख्यमंत्री एकनाथराव, देवेंद्रजी आणि महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. केवळ योजनांची माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊन चालणार नाही, तर त्यासाठी कागदपत्रांची किंवा विविध अडचणींच्या सोडवण्यासाठी जी काही मदत लागेल
ती आपल्या पक्षाच्या कार्यालयातनं उपलब्ध करून दिली गेली पाहिजे। ह्याकरता हा मेळावा आहे। बूथ पातळीवर काम, गाव पातळीवर कागदपत्राच्या वाटपाची शिबिरं ही आपल्याला घ्यावी लागतील। दलालांच्याकडनं योजनांच्यासाठी लोकांच्याकडनं पैसे उकळण्याचं काम जर केलं जात असेल तर ते तिथल्या तिथं थांबवलं गेलं पाहिजे। ह्याच्यामध्ये कुठंही महायुतीच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्याकडनं किंवा कुणाकडनंही बदनामी महायुतीची होईल, सरकारची बदनामी होईल, अशा पद्धतीनं कुठली गोष्ट घडता कामा नये। जर असं काही घडलं तर तो कुठल्याही पक्षाचा असला तरी देखील त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल। तुम्ही काही आता मलाच सगळं समजते असं त्या ठिकाणी वागायचं कारण नाही, ही पण बाब आपण लक्षात घ्या। मित्रांनो, महायुती सरकारच्या माध्यमातून आपण राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्या करता जे अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि ते सर्वसामान्य शेवटचा जो माणूस आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी अजून त्याच्यामध्ये आहेत। ते आपण पेपरलाही वाचलं असेल, माझ्यानंतर देवेंद्रजी आणि एकनाथराव पण त्या संदर्भामध्ये सांगतील। आणि कुठंही आपल्यामध्ये वादविवाद होता कामा नये। कुठं काही वेडवाकडं घडलं तर ते महायुतीच्या कार्यकर्त्याकडनं घडलं असं अजिबात होता कामा नये। त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया मग बातम्या दाखवतं आणि बघा हे कसे वागतात, कसे बोलतात, कशा पद्धतीनं त्यांच्याकडनं कृत्य घडतं, असं अजिबात कुणाकडनं घडता कामा नये। ह्याबद्दलची काळजी ही महायुती आणि मित्रपक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी घेतली पाहिजे। महायुती आम्ही वरिष्ठ पातळीवर सामंजस्य भूमिकेतून निर्णय घेणार आहोत। त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आपण सर्वांनी मिळून पुढचे विधानसभेच्या मतदानापर्यंतचा जो काळ आहे तिथपर्यंत झपाटून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। आम्ही पण ठरवलेलं आहे, अधिवेशन संपल्यानंतर मी तर आठवड्यातले 2च दिवस मंत्रालयामध्ये थांबणार, 5 दिवस महाराष्ट्रामध्येच फिरणार, अशा पद्धतीनं सगळ्यांनी ठरवलेलं आहे। सगळे त्याच्यामध्ये मंत्री सहभागी होतील। सगळ्या मंत्र्यांनी पण आम्ही त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये पण सांगतो, पण प्रमुख लोक गेल्यानंतर ते जर समजा राष्ट्रवादीचा मंत्री असेल तर त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटावं, परंतु त्याचबरोबर भाजप शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांना भेटण्याच्या करता काही वेळ राखून ठेवावा। त्यांच्याही काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांच्याही अडचणी आहेत, त्यांचाही मान सन्मान हा ठेवला गेला पाहिजे, असं प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांच्याकडनं आणि वरिष्ठांच्याकडनं ही गोष्ट घडली तरच त्याच्यामधनं समन्वय साधता येईल, त्याच्यातनं एक एकोपा निर्माण करता येईल। अशा पद्धतीनं आपण सगळेजण वागूया आणि खऱ्या अर्थाने एक पुन्हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार प्रचंड ताकदीनं निवडून आणण्याच्या करता आपण प्रयत्नाची शिकस्त करूया। समोरच्यांनी किती नकारात्मक भूमिका मांडली तर आपण सकारात्मकच भूमिका मांडायची। मात्र मागच्या वेळेस सारखा चुकीचा प्रचार करायला लागले तर मात्र तिथल्या तिथं तो खोडून काढायचा, तिथल्या तिथं प्रत्येकाच्या पर्यंत आपल्याला पोहोचून ते समजावून सांगावं लागेल, ते काम मात्र आपल्याला करावंच लागेल। त्याकरता हा मेळावा इथं आयोजित केलेला होता। आज आपण सगळेजण अतिशय कमी काळामध्ये, म्हणजे देवेंद्रजींना तर काल दुपारी कळालं आणि मग नंतर मेसेज गेले, अशा पद्धतीनं पुढच्या वेळेस थोडंसं आधी ठरवून आणि साधारण सगळ्यांनाच मेसेज जातील आणि जरा त्याच्यामध्ये वेळ मिळेल अशा पद्धतीनं आपण पुढचे मेळावे घेऊया। लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये देखील आपले उमेदवार 5 आणि 4, 9 आपण उभे केलेले आहेत, तेही निवडून आणण्याच्या करता सगळ्या आमदारांचं सहकार्य, सगळ्या नेते मंडळींचं सहकार्य लागणार आहे। हे पण मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो। काल पण एक दिमागदार कार्यक्रम आपल्या भारतीय टीमनी वर्ल्ड कप जो जिंकला त्याचं स्वागत मुंबईकरांनी असं प्रचंड स्वागत केलं की सगळ्या जगाला पण आश्चर्य वाटलं। आणि त्या पद्धतीनं तिथं पोलीस विभागाने जे काम केलं, महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने जे काम केलं
आणि एकंदरीतच तिथं जमलेल्या तमाम माझ्या जनतेने जो एक समंजसपणा दाखवला, शिस्त पाळली, ती अक्षरशः वाखाणण्याजोगी आहे. त्याकरता त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपल्या टीमचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या महायुतीच्या महामेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि अत्यंत धडाडीचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले रोखठोक उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, सन्माननीय पीयूष गोयलजी, नारायणराव राणेजी, छगन भुजबळ साहेब, पंकजाताई मुंडे, प्रतापराव जाधव, नीलमताई गोरे, नरहरी झिरवळजी, सुनील तटकरेजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, मंगलप्रभात लोढाजी, दीपक केसरकरजी, उदय सामंतजी, विजयकुमार गावितजी, रवींद्र चव्हाणजी, संजय बनसोडेजी, आशिष शेलारजी, आनंदराव अडसूळजी, भावनाताई गवळी, रुपालीताई चाकणकर, चित्राताई वाघ, त्याचप्रमाणे जयदीप कवाडेजी, तमिल सेल्वनजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम मी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की पहिल्यांदा काश्मीरमधनं 370 कलम हटलं पाहिजे आणि काश्मीरमध्ये जाण्याकरता त्या काळामध्ये विजा घ्यावा लागायचा, परमिट घ्यावं लागायचं, ते संपलं पाहिजे म्हणून मोठं आंदोलन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केलं आणि त्या आंदोलनातच शेवटी पोलिसांच्या कोठडीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. आज त्यांच्या स्मृतीला या दिनाच्या निमित्ताने मी अभिवादन करतो. आणि आपण सगळे महायुतीचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आज मुंबईमध्ये आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं म्हणजे नुकतेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि दादांनी सांगितलं की आपल्याला अपेक्षित असा विजय त्यात मिळाला नाही. खरं म्हणजे काल ज्यावेळेस भारतीय क्रिकेट टीम आली होती त्यावेळेस मी म्हटलं की राजकारणामध्ये कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो. जिंकतं कोणी, मतं कोणाला मिळतात, कोणाचा विजय होतो, कोण सरकार बनवतं, याचा काही नेम नसतो. आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणते आमचा प्रचंड मोठा विजय झालाय. हे खरं आहे की आपल्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्या, पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं मिळाली आणि महायुतीला 2,48,00,000 मतं मिळाली. केवळ 2,00,000 मतं आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळाले, पण या 2,00,000 मतांमुळे त्यांच्या 30 जागा त्या ठिकाणी आल्या. आता आपण जर निर्धाराने मैदानात उतरलो तर निश्चितपणे 25,00,000 मतं आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेऊ. आणि मी 25,00,000 म्हणतोय, 50,00,000 घेऊ, पण 20,00,000 मतं जरी आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेतली तरी देखील 200 जागा आपल्या निवडून येतील. एवढी ताकद आणि एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये टेक्निकली जरी आपला त्या ठिकाणी पराजय झाला असला तरी देखील महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे. आपल्याला लक्षात आलंय, खरं म्हणजे ते रोज खोटं बोलत होते, पण आपण देखील थोडंसं त्या ठिकाणी गाफील राहिलो की तर नेहमीच खोटं बोलतात, यांच्यावर विश्वास कोण ठेवेल. पण दुर्दैवाने रोज खोटं बोलल्यानंतर
लोकांच्या मनावर काही परिणाम होतो हे आपल्या लक्षात आलं. आणि मी जसं सांगितलं की आपली लढाई ही तिकडच्या 3 पक्षांशी नव्हती, आपली खरी लढाई चौथ्या पक्षाशी होती. तो चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह, रोज खोटं बोल पण रेटून बोल, आणि त्या खोटं बोल पण रेटून बोल अशा ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला आणि त्याचाच फटका आपल्याला पडला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य जे असतं ते चिरकाळ जिवंत राहतं, असत्य जे असतं त्याचा मृत्यू लवकर होतो. त्याचं जीवन काही फार मोठं नसतं. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येते, पण दुसरी निवडणूक त्याच्या भरोशावर जिंकता येत नाही. त्याच्यामुळे आता यांच्या असत्याचं जीवन संपलेलं आहे. अर्थात त्यांना एक चटक देखील लागली आहे खोटं बोलायची. म्हणजे घरी आपल्या नवरा बायकोशी जरी हे खरं बोलत असतील का, मला आता थोडी शंका वाटते. सकाळपासून रात्रीपर्यंत खोटंच बोलतात, त्यामुळे नवीन काहीतरी खोटं बोलतील. त्याला काय पाहिजे तो मुकाबला यावेळी करू. यावेळी गाफील राहायचं नाही आहे, जशास तसं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि हे सगळं करत असताना मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, अजितदादांनी जे सांगितलं, आपण पॉझिटिव्हली आपल्या योजना जर लोकांपर्यंत घेऊन गेलो तर आपल्याला कोणीच पराजित करू शकत नाही. फक्त आपल्या योजनांचा इको तयार झाला पाहिजे, सगळ्यांनी एका मुखाने बोललं पाहिजे. आणि त्यांची तुम्ही बघा स्ट्रॅटेजी काय. तुम्ही आपली बहीण माझी लाडकी सांगाल आणि त्याच्यामध्ये किती फायदा सांगाल, आणि सकाळी 9 वाजता येऊन ते काहीतरी वेडवाकडं बोलून जातील आणि दिवसभर त्या वेड्यावाकड्यावरच आपली माध्यमही चालतील आणि आपणही त्याला उत्तर देत राहू. या ट्रॅपमध्ये फसायचं कारण नाहीये. आपण जे पॉझिटिव्ह काम केलंय ते पॉझिटिव्ह काम हे रोज बोललं पाहिजे, प्रत्येकाने बोललं पाहिजे, वारंवार बोललं पाहिजे, तरच ते लोकांच्या मनामध्ये भिनतं. पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते. काल सांगितलेलं आज कोणाच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे जे चांगलं केलंय ते रोज सांगितलं पाहिजे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. या निवडणुकीमध्ये मी स्वतः बघितलं, म्हणजे आमची सगळ्यांची ती चूक आहे, पण जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्यातल्या निर्णयावर जेवढं बोललं गेलं पाहिजे तेवढं आपण बोलत नव्हतो. आज एकीकडे आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी असल्यामुळे भावांतराच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात पैसे देऊ, हा निर्णय आपण घेतला. पण दुर्दैवाने पूर्ण निवडणुकीमध्ये कोणीही याच्याबद्दल बोलत नव्हतं. निर्णय घेऊन फायदा काय? निर्णय कम्युनिकेट झाला पाहिजे. आता हे पैसे, कारण आपण तो निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली, त्यामुळे आपण निवडणुकीपूर्वी ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात देऊ शकलो नाही. पण आता अजितदादांनी या अर्थसंकल्पामध्ये ते पैसे ठेवले आहेत. आता लवकरच मागच्या खरीपामध्ये आमच्या शेतकऱ्याला कापसामध्ये आणि सोयाबीनमध्ये जे नुकसान झालं त्याचे पैसे आता त्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी थेट जाणार आहेत. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो, आम्ही बहीण लाडकी, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू केली. आता हे किती म्हणजे कसे लोक आहेत ते लक्षात घ्या. इकडे सभागृहामध्ये त्या योजनेचा विरोध करतायत, निवडणुकीकरता योजना केली, मग पैसे कुठनं आणणार, मग योजना होणारच नाही. पण हे किती हुशार लोक आहे. तुम्ही जर गावोगावी जाऊन पाहिलं, यांचेच लोक फॉर्म घेऊन उभे आहेत. हा फॉर्म घराघरात वाटतायत. म्हणजे हे जे भाऊ आहेत सावत्रासारखे तिथे विधानसभेमध्ये आपल्या बहिणीच्या योजनेचा विरोध करतात, ते सख्य झाल्याचा आव्हानात जणू काही त्यांच्याच खिशातनं आता पैसे देणार आहेत असे घरोघरी फिरून राहिले आहेत. त्यामुळे अशा बेगडी भावांपासूनही सावध राहावं लागेल. आणि आपल्यालाही हे सांगावं लागेल की बहिणींनो, तुमचे खरे भाऊ या मंचावर बसलेले आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोचवावं लागेल. नवीन योजना आहे, दादांनी सांगितलं आपण या योजनेमध्ये
सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही. माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या, कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत. कारण आमच्या समोर प्रश्न आले, ते जेन्युइन प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला, तर बाबा मध्य प्रदेशातनं किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातनं त्या ठिकाणी 15 वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे, पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाही आहे, तर काय करायचं? आम्ही सांगितलं हरकत नाही, नवऱ्याचा तर असेल, नवऱ्याचा दाखला, बरं तोही दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही. 15 वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल, 15 वर्षापूर्वीचं घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल. कुठलंही 15 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर, पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे. त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही, कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल. मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय? रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे. त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का? असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाही आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे. स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे. ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे, ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली, आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय, ॲपवरही फॉर्म घेतोय. ॲपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात, ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात. पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय. एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही. त्यामुळे आपणही थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे, त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे. आज आपण पाहू शकतो महिलांकरता ज्या काही योजना आपण केल्या, दादांनी सांगितलं, आता आमच्या मुलींना उच्च शिक्षण जे आहे हे सगळ्या वर्गातल्या मुलींना आपण मोफत केलंय. आपण बघा SC आणि ST आमच्या मुलींना उत्पन्नाची कुठली अट नाही, त्या ठिकाणी मोफत आपण शिक्षण दिलंय. आणि OBC, SBC किंवा ओपन या कुठल्याही कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी जर 8 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्या सगळ्या मुलींना जात पाळणार नाही, धर्म पाळणार नाही, भाषा पाळणार नाही, त्या सगळ्या मुलींना आपण मोफत शिक्षण, उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. प्रायव्हेट कॉलेजमधली त्यांची फी ही राज्य सरकार या ठिकाणी भरताय. आणि एवढंच नाही, 18 वर्षाच्या वरचे जे अनाथ आहेत, कारण 18 वर्षानंतर त्या अनाथांना त्या बालगृहातनं बाहेर जावं लागतं, त्या जो काही आपली व्यवस्था त्या व्यवस्थेत त्यांना राहता येत नाही. 18 वर्षावरचे अनाथ, मुलगा असो की मुलगी असो, त्यांचं सगळं उच्च शिक्षण फ्री करण्याचा निर्णय हा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे एकीकडे हा निर्णय आहे, दुसरीकडे महिलांना आपण त्या ठिकाणी ST फ्री देण्याचा निर्णय घेतलेला आहे, गॅस सिलेंडरचा निर्णय आपण घेतलेला आहे. आमच्या खऱ्या अर्थानं मातृशक्तीचा सन्मान करण्याकरता आता आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लागणार आहे. हाही निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे हे सगळे जे निर्णय आहेत नारी शक्तीचा सन्मान करणारे निर्णय आहेत. आमच्या बचत गटांकरता रिव्हॉल्विंग फंड दुप्पट करणं असेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह देणं असेल, इतके निर्णय आमच्या नारी शक्तीकरता घेतलेले आहेत. त्यामुळे
आपल्या महायुतीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हे निर्णय म्हणजे पुरुषांनी पोचवायचे नाही असं नाही, तुम्ही पोचवायचेच आहेत, पण महिलांची एंट्री किचनपर्यंत असते, त्यामुळे किचनमध्ये जाऊन सिलेंडर सहित सगळे निर्णय हे आता आपल्याला आमच्या माता भगिनींपर्यंत या ठिकाणी पोचवायचे आहेत. आपल्या सरकारने किती निर्णय घेतले. आज शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विमा, आणि परवा आमच्या धनंजयनी सभागृहामध्ये सांगितलं अख्ख्या देशामध्ये पीक विम्याच्या पेमेंटचा रेकॉर्ड महाराष्ट्राने तयार केलाय. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना पीक विमा हा महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे. आपण शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांकरता सुरू केली. 6,000 केंद्र सरकार देत आहे, तर 6,000 राज्य सरकार देत आहे. आताच दादांनी सांगितलं आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय. आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार. काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय होणार. मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो, कोणाचाही बुद्धिभेद करू नका. अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे. आम्ही केलंय कोणाला वसूल, आजपर्यंत केलंय, त्यामुळे जुनं वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे. पण नव्याने कोणालाही 1 पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही, हा आपला निर्णय आहे. आणि हा निर्णय घेत असताना एकीकडे आपण हा निर्णय घेतला तर काही लोक म्हणाले तुम्ही पण त्या जुन्या सरकारसारखं करणार का, की आता निवडणूक आहे म्हणून मोफत वीज, झिरो बिल, निवडणुका गेल्या की जुन्या 4 महिन्याचं जोडून बिल, अशा प्रकारचं तुम्ही करणार आहे का. असं बिलकुल नाही, कारण आम्ही सस्टेनेबल योजना तयार केली आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत आमचे जे कृषीचे फिडर आहेत या फिडरला आम्ही सोलरवर कन्वर्ट करतो आहोत. याच्यामध्ये 9,000 मेगावॅटच्या फिडरचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे, जे 18 महिन्यामध्ये आम्ही संपवणार आहोत. याचा फायदा काय आहे. याचा फायदा असा आहे 18 महिन्यानंतर या 9,000 मेगावॅटच्या फिडरवर जेवढे शेतकरी आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस मिळणार आहे. आणि राज्य सरकारला फायदा काय आहे. आज राज्य सरकार शेतकऱ्याला जी वीज देतं, राज्य सरकारला त्याचे 7 रुपये पडतात. शेतकऱ्याकडनं आपण 1.25 रुपया घेतो किंवा 1.5 रुपया घेतो, म्हणजे मधले पैसे क्रॉस सबसिडीने आपल्याला द्यावे लागतात. जी 7 रुपयाची वीज होती ती या 9,000 मेगावॅट करता सौर ऊर्जेमुळे 2 रुपये 81 पैसे ते 3 रुपये 5 पैशात आपल्याला मिळाली आहे. म्हणजे एका युनिटच्या मागे 4 रुपये आपण वाचवतोय. म्हणजे आजपासून 4 वर्षांनी आता जेवढी सबसिडी आहे त्याही पेक्षा कमी सबसिडीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देऊ शकू. त्यामुळे आम्ही तयार केलेली योजना ही अशी योजना आहे की जी जन्मभर सस्टेन करता येईल. याच्याकरता राज्य सरकारकडनं पुढच्या 4 वर्षात 1 पैसा देखील आम्हाला द्यावा लागणार नाही. आणि एवढंच नाही तर उरलेल्या 5,000 मेगावॅटचे टेंडर देखील आम्ही काढलेले आहेत. आणि आता शेतकऱ्यांकरता आपण मागेल त्याला सौर पंप ही योजना सुरू केली आहे. आता कुठलाही लक्षांक नाही, 9 लाख सौर पंप मंजूर करून ठेवले आहेत. 9 लाख जो शेतकरी मागेल. आणि त्याची योजना देखील अशी आहे की सौर पंपाची जी किंमत आहे त्या किमतीच्या केवळ 10% शेतकऱ्यांकडनं, 90% केंद्र आणि राज्य सरकार मिळून देणार. आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा शेतकरी असेल केवळ 5% त्याच्याकडनं घेणार. 95% पैसा केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे मागेल त्याला सौर पंप आता आपण देणार आहोत. आता आपल्याकडे केवळ 30,000 पेड पेंडिंग राहिलेले आहेत. जेवढी मागणी येईल, पूर्वी वर्षाला 3,000 पंप आपण लावायचो सौरचे, आता दिवसाला 500 पंप लावतो. आम्हाला ही वाढवत दिवसाला 3,000, 4,000, 5,000 पंपापर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला शाश्वत वीज नुसती मोफत देऊन चालणार नाही, त्याला 7 दिवस दिवसा वीज द्यावी लागेल. त्याचीही सोय आज आपल्या महायुतीच्या सरकारने
या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार, आपल्याला माहिती आहे दरवर्षी फ्लश सीझन येतो. फ्लश सीझन आला की दुधाचे भाव पडतात. ते भाव पडले, नाही, आणि आता जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकचा पंप असेल तर तुम्ही सोलर मागू नका. याचं कारण त्या पंपाच्या विजेचं बिल तर तुम्हाला द्यायचंच नाही आहे, पण त्याला येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे तीच आम्ही सोलर मधनं तुम्हाला देतोय. त्यामुळे तुमचा पंप आता कन्वर्ट करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्याला नवीन पंप हवा असेल त्यांनी मात्र सोलर पंपच आम्हाला मागावा, जेणेकरून आपल्याला हळूहळू सगळे नवीन पंप हे सोलरमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे कन्वर्ट करायचे आहेत. हे सगळं होत असताना दुधाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्याचे भाव खाली जातात. या सरकारने निर्णय घेतला दुधाला लिटर मागे 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांना आपण देणार आहोत. आणि त्याच वेळी दुधाची जी भुकटी आहे त्याला देखील 30 रुपयाचं अनुदान हे कन्व्हर्शन करताना एक्सपोर्ट करता आपण देणार आहोत. म्हणजे दुधाचे भाव देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना 30 रुपयाच्या वर 35 रुपयापर्यंत मिळाले पाहिजेत, याची ही सोय आपल्या सरकारने लावली आहे. आणि मी निश्चितपणे सांगतो की आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने राज्याचं सरकार उभं आहे. हे सरकार आल्यापासनं वेगवेगळ्या मदतीपोटी शेतकऱ्याला किती पैसे दिले माहिती आहे? 15,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये आपण दिले आहेत. मागच्या उद्धवजींच्या सरकारच्या काळात जी घोषणा झाली होती की जो नियमित कर्ज भरतो त्या शेतकऱ्याला जो प्रोत्साहनपर 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय होता, तोही निर्णय या सरकारने अंमलात आणला आणि जवळपास 15 लाख शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारने केलं. आपण लेख लाडकी सारखी योजना देखील आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न त्या ठिकाणी ज्यावेळेस जन्म घेतं तर कन्या रत्नाने जन्म घेतला म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आली असं समजून तिचं स्वागत झालं पाहिजे. म्हणून या कन्या रत्नाला त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये, त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, असं करत ती 18 वर्षाची होईल तेव्हा 1 लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील. ही देखील योजना आज आपण आणलेली आहे. खरं म्हणजे मी याकरता या सगळ्या गोष्टी सांगतोय. आपल्या सरकारने सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगलं काम केलंय. मागच्या सरकारच्या काळामध्ये परवाच आमच्या अजितदादांनी जयंतराव पाटलांची फिरकी देखील घेतली आणि जयंतरावांना विचारलं की जयंतराव सांगा तुमच्या काळामध्ये किती प्रकल्पांना तुम्ही मान्यता, फेर प्रशासकीय मान्यता दिली? जयंतराव बिचारे हसले, कारण त्यांना देताच आली नव्हती. सुप्रमा देताच आली नव्हती. आपल्या सरकारनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 120 पेक्षा जास्त प्रकल्पांना मान्यता दिली. 8 लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली येईल अशा प्रकारचे अभूतपूर्व प्रकल्प आज आपले चालले आहेत. आणि याच्यासोबत अत्यंत महत्वपूर्ण असलेले नदीजोड प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा सारखा प्रकल्प टेंडर स्टेजला आपण आणलेला आहे. त्या ठिकाणी पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारे जे प्रकल्प आहेत ज्याचं पाणी आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये आणायचं आहे, जवळपास ते देखील आता अंतिम स्टेजला आपण आणतो आहोत. 50 TMC पाण्याचं नार पारचे सारखे आपले प्रकल्प आहेत. हा देखील आपण MWRRA लेवलवर आणलाय. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपयाचे नदी जोड प्रकल्प हे मार्गी लावण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलंय. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, हे प्रकल्प ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी महाराष्ट्रातनं दुष्काळ नामशेष होईल. नामशेष. मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी या महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे. आणि विशेषतः महाराष्ट्राचं अवर्षण प्रवण क्षेत्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी
मुक्त होणार आहे. अगदी आपल्याला माहिती आहे की सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जो सातत्याने येणारा पूर आहे, त्या पुराचं पाणी देखील डायव्हर्जन कॅनालने दुष्काळी भागामध्ये आणण्याच्या योजनेला वर्ल्ड बँकेने मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे एकीकडे तिकडे पूर येणार नाही आणि दुसरीकडे ते पाणी दुष्काळी भागापर्यंत जाईल. या योजना देखील मोठ्या प्रमाणात आपण केल्या आहेत. आणि यासोबत सगळ्या घटकांना, मग ते आमच्या आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, आमचे पोलीस पाटील असतील, आमचे ग्रामसेवक असतील, अशा सगळ्या घटकांना त्यांचं मानधन वाढवून त्यांना न्याय देण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आहे. खरं म्हणजे योजना 24 आहेत. मी सगळ्या सांगितल्या तर तुम्ही विसरून जाल, पुढे पाठ होईल आणि मागे सपाट होईल. त्यामुळे या योजनांची पुस्तिका ही निश्चितपणे मी आपल्यापर्यंत आम्ही सगळे मिळून पोहोचवण्याचा प्रयत्न करू. माझी विनंती एवढीच आहे, ज्या घटकाकरता ज्या योजना तयार झालेल्या आहेत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारखी चांगली योजना, अशा ज्या घटकासारख्या ज्या योजना तयार झालेल्या आहेत त्या घटकांपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे जर काम केलं, खरं आपल्याकरता कोणी काय केलंय हे जर जनतेला समजलं, कोण काम करणार आहे आणि कोण बोलबचन भैरवी आहे हे जर लोकांच्या लक्षात आलं, तर आपल्याला काहीही करायची आवश्यकता नाही आहे. खरं म्हणजे शहरांमध्ये झालेलं काम मी सांगितलंच नाही आहे, ते सांगून अजून अर्धा तास आपला घ्यायचा नाही आहे. पण सगळ्या शहरांमध्ये देखील अभूतपूर्व काम या सरकारच्या काळात झालंय. मुंबईचा चेहरा बदलतोय, पुण्याचा चेहरा बदलतोय, नागपूरचा बदलतोय, नगरपालिकेचं क्षेत्र, नगरपंचायतचं क्षेत्र, एवढा पैसा आपण त्या ठिकाणी दिलाय, एवढी कामं आपण त्या ठिकाणी केली आहे. केवळ ही सगळी कामं कोण करताय हे जनतेपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आता आपण सगळ्यांनी आपल्या कामाचा प्रवक्ता झालं पाहिजे. बघा, पत्रकारांना हिंदीमध्ये संवाददाता म्हणतात, संवाददाता. तसं आपल्या सगळ्यांना संवाददाता झालं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, लोकांपर्यंत काम पोचवलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो, आपण जर महायुतीमध्ये एकत्रित आहोत, आज आपलाच अनेक वेळा आपापसात विसंवाद दिसतो. आपलेच प्रवक्ते एकमेकाच्या विरोधात काय काय बोलतात हे बंद केलं पाहिजे. आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे, मी हे बोलू का? आणि नेत्यांनी हो म्हटलं तर मग बोलून टाका, मग काही अडचण नाही आहे, तुमची खुमखुमी पूर्ण करून घ्या. पण एक लक्षात ठेवा, आपण एक नाही आहोत हा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय. आणि या नरेटिव्हला दुर्दैवाने आपणच बळ देतो, आपणच हिट विकेट होतो, आपणच रनआउट होतो. ही परिस्थिती काही योग्य नाही आहे. जसं दादांनी सांगितलं, तिकीट वाटप कसं करायचं आहे, कोणाला कुठल्या जागा द्यायच्या आहेत, मंचावरचे सगळे नेते मंडळी आहेत, दादा आहेत, मी आहेत आणि आपले माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, सगळ्यांच्या सल्ल्याने त्याचा निर्णय करू. शेवटी आपण जेव्हा युतीमध्ये असतो, सर्वांच्या आशा आकांक्षा असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आशा आकांक्षा असल्या तरीही युतीमध्ये प्रत्येक पक्षाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि कॉम्प्रोमाइजची भूमिका असेल तरच युती टिकत असते. कॉम्प्रोमाइजची भूमिका नसेल तर कुठलीही युती ही टिकत नाही. आणि म्हणून मी माझं पाहून घेईल, दुसऱ्याचं काय होईल ते पाहून घेईल, असं चालणार नाही. असं चाललं तर आपण आपला घात करू. हे लक्षात घ्या की आपल्या समोरचे लोक या विजयाने हुरळून गेले आहेत आणि त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत. आणि आपण जर आपली ताठी ठेवली, आपण जर मी फक्त माझ्यापुरतं पाहीन, दुसऱ्याचं पाहणार नाही, अशा प्रकारची मानसिकता ठेवली, आपण शेख चिल्लीसारखं ज्या झाडावर बसलो आहे त्याचीच फांदी कापायला बसलो, तर शेवटी शेख चिल्लीचं काय होतं तेच आपलं होईल. आणि म्हणून आपण सगळे राजकीय नेते आहोत. एकत्रितपणे आपल्याला चालावं लागेल, एकत्रितपणे आपल्याला राहावं लागेल, एकत्रितपणे निर्णय घ्यावे लागतील. एखादा निर्णय आवडला नाही तर तो 4 भिंतीच्या आत त्या निर्णयाच्या संदर्भात आपल्याला बोलावं लागेल. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी निर्धार केला तर इतकी मजबूत महायुती आहे. 200 पेक्षा जास्त आमदार आहे हो आपल्याजवळ, 200 पेक्षा जास्त.
आणि कार्यकर्ते तर इतके आहेत, आपण सगळ्यांनी जर निर्धार केला तर निश्चितपणे या ठिकाणी आपण एक चांगला विजय मिळवू. मी जेव्हा येत होतो तेव्हा भुजबळ साहेबांनी अटलजींची एक कविता मला दिली आणि ती कविता अत्यंत महत्वाची आहे. अटलजींची कविता आहे, बाधा है आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए. बाधा है आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए. पाओ के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए. निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा. कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. आपल्या सगळ्यांनाच त्यांच्या मार्गदर्शनामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या दिशेने जायचं आहे तो रस्ता स्पष्ट झाला आहे. आणि आता या आपल्या मेळाव्यातलं शेवटचं भाषण आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी करण्या अगोदर मी एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करतोय की माझ्याकडे ही चिठी पाशा पटेल यांनी दिली आणि आपल्या सगळ्यांसाठी तो आनंदाचा सन्मानाचा असा पुरस्कार आहे. ॲग्रिकल्चर टुडे नावाची एक मान्यवर संघटना ज्याचं 10 वर्ष अध्यक्षपद शेती आणि पर्यावरण या विषयामध्ये जगविख्यात ज्यांचं नाव आहे ते स्वामीनाथनजी या ॲग्रिकल्चरल टुडे या संस्थेचे 10 वर्ष अध्यक्ष होते. त्या संस्थेने शेती आणि पर्यावरण या विषयात वेगवेगळे पुरस्कार विविध राज्यांना आणि नेत्यांना दिले. ते पूर्वी कधी राजनाथ सिंगजींना दिला होता, तो पूर्वी याआधी धुमलजी हिमाचल प्रदेश त्यांना दिला, शिवराज सिंग चौहान यांना दिला. पण या वर्षी शेती आणि बरोबरीने पर्यावरण या विषयामध्ये त्यात आधी कधी शरद पवार साहेबांनाही दिला होता. तो मानाचा पुरस्कार यावर्षी उत्तम काम केलं म्हणून ॲग्रिकल्चरल टुडेने आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारला दिलाय. त्या महाराष्ट्र सरकारचे प्रमुख असलेल्या एकनाथजींना मी निवेदन करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. माननीय एकनाथ शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे महायुतीचा आता विधानसभेच्या निवडणुका जिंकेपर्यंत काय महायुतीचा. सगळ्यांनी बरोबर लक्षात ठेवा. आजच्या महायुती झालं परत महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयलजी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवजी, राणेसाहेब, नीलमताई गोरे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ साहेब, राधाकृष्ण विखे पाटीलजी, दीपक केसरकरजी, मंगलप्रभात लोढाजी, उदय सामंत, विजय गावितजी, रवींद्र चव्हाण, संजय बनसोडे, सुनील तटकरे, आनंदराव आडसूळ, आशिष शेलार, पंकजाताई मुंडे, रुपालीताई चाकणकर, भावनाताई गवळी, जयदीप कवाडे, चित्राताई वाघ, व्यासपीठावर सर्व मान्यवर. कोण राहिला असेल तर मला ज्यांनी हे दिलं त्याची चुकी आहे.
खरं म्हणजे आज खालचं पण सभागृह भरलंय, फर्स्ट सेकंड थर्ड सगळं भरलेलं आहे आणि बाहेरही आहेत. बाहर इससे ज्यादा आहे. अच्छा, बाहेर याच्यापेक्षा जास्ती आहे. स्क्रीन लावली ना. पण अगदी शॉर्ट नोटीसवर एवढ्या मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित झाले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. सर्व खासदार आहेत, सर्व आमदार आहेत, पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला आघाडी, युवा सेना, सर्वच कार्यकर्ते. मगाशी देवेंद्रजींनी, अजितदादांनी पण आपल्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं. मी टीम इंडियाचं अभिनंदन करतो. अतिशय आपण काल त्यांचं विधान भवनामध्ये स्वागत केलं, अभिनंदन केलं. आणि देवेंद्रजी म्हणाले की कधी काय कोण आउट होईल, कधी कोण सरकार बनवेल, काहीच पता नसतो. खरं म्हणजे त्यांनाही माहीत नव्हतं की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल, कारण लोकांनी, जनतेने कौल दिला होता महायुतीला. परंतु महाविकास आघाडीला माहीत नव्हतं की आपलं सरकार जाईल आणि महायुतीचं सरकार येईल. त्यामुळे मी आपल्याला एक शेर ऐकवतो. अजितदादांनी पण काल तुफान बॅटिंग केली तिकडे सभागृहामध्ये, आणि काल देवेंद्रजींनी पण आपल्या अभिनंदनाच्या ह्याच्यात चांगली बॅटिंग केली आहे. खरं म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर हे आपल्याला माहीत आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो, मैं अकेला ही चला था जानिब ए मंजिल, मैं अकेला ही चला था जानिब ए मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. अरे अबे अपना कारवा बहुत बढ़ गया है अपना, बड़ा. आणि म्हणून 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राने एक मोठा उठाव पाहिला. नागरिकांच्या आणि मतदारांच्या विश्वासघाताविरोधातला तो उठाव होता. आणि बरोबर 2 वर्ष झाली त्याला. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही एक धाडसी निर्णय घेतला. जे लोकांच्या मनातलं सरकार पाहिजे होतं, महायुतीचं पाहिजे होतं, वैचारिक भूमिकेतलं पाहिजे होतं, बाळासाहेबांच्या विचारांचं पाहिजे होतं, ते सरकार स्थापन केलं. 50 लोक सोबत होते, 13 खासदार नंतर आले. त्यानंतर हजारो लाखो पदाधिकारी आणि शिवसैनिक सोबत आले. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची देखील मला भक्कम साथ लाभली, सहकार्य लाभलं. भाजपच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी देखील भरपूर प्रेम दिलं. बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार सोबत होतेच. आणि मी आधी म्हणालो होतो की त्यावेळेस आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब हे चट्टान की तरह पाठीशी उभे राहिले खंबीरपणे. आणि त्यानंतर गेल्या वर्षी अजितदादा सोबत आले आणि एक ताकद वाढत गेली. आज महायुतीने आपल्या महाराष्ट्राचं चित्र पालटलंय. सगळी कामं ठप्प होती. आपलं सरकार यायच्या अगोदर सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकून ठेवले होते. याला स्टे, त्याला स्टे, कारशेड बंद, मेट्रो बंद, रस्ता बंद, समृद्धी बंद, कोस्टल बंद, अटल सेतू बंद. काय चालू होतं?
सण उत्सव सगळे बंद. एकच चालू होतं फेसबुक आणि वर्क फ्रॉम होम. ते जाऊ द्या, त्याच्यात मी जात नाही. आणि आपण आल्यानंतर खरं म्हणजे एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पहिला गोविंदाचा सण होता, दहीहंडी होती, सगळे निर्बंध हटवून टाकले आम्ही. सगळे मुलं तरुण रस्त्यावर आले आणि आपला सण जोरदारपणे साजरा झाला. गणपती आले, जोरात झाले. नवरात्री आली, जोरात झाले. आणि गणपतीत पण कसले नियम बियम, बोले कसले पैसे घेताय, किती मिळणं, दात करून पोट भरायचं काम बंद करा. सगळं निर्बंध हटवले. नवरात्री आली, दसरा, दिवाळी. आणि आपण एक पाहिलं की राज्यामध्ये एक समृद्धी, एक आनंदाचा माहोल तयार झाला. तोही विकासाबरोबर आवश्यक आहे, कारण ह्या आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे या महाराष्ट्राची. ती कुठे बंद होता कामा नये. आणि म्हणून आम्ही सगळे निर्णय घेतले. आणि म्हणून राज्याचं वर्तमान सुधारले. आता भविष्य देखील उज्ज्वल करण्याचा ध्यास आपण घेतलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात. ही आमची, आपल्या सगळ्यांची, आपल्या सरकारची ताकद आहात. तुम्ही सर्व ताकद आहात. आणि म्हणून एकजूट ही महायुतीची जी आहे ही मजबूतीने आपण पुढे नेली पाहिजे. म्हणून अजितदादांनी सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं की या ठिकाणी आपण कशा प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे. आता एकजूट महत्वाची आहे आणि ती आपण दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. आपल्या सर्व सरकारचं विचार, विकास आणि विश्वास हे त्रिसूत्री आहे आणि त्याच्यावर आपण काम करतोय. आज लोकांना माहीत आहे की हे सरकार काम करणारं सरकार आहे. हे सरकार फील्डवर उतरून काम करणार आहे. आता बघा, मी उशिरापर्यंत काम करतो, देवेंद्रजी उशिरापर्यंत काम करतात, अजितदादा सकाळी उठून लवकर चालू करतात काम. त्यामुळे 24/7 हे सर्कल चालू आहे. आता कधी तुम्ही मला रात्री 2, 3, 4 वाजता पण काम करताना पाहू शकता. काम चालू आहे, काम सुरू आहे आणि लोकांनी देखील मान्य केलंय ते हे सरकार काम करणार आहे. आणि प्रधानमंत्री महोदयांनी पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. हे आपल्यासाठी मोठी बाब आहे, अभिमानाची, आनंदाची आहे. हे सरकार लोकांचं आहे. मी नेहमी काय सांगतो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, गोर गरिबांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, माझ्या बांधवांचं आहे, युवकांचं आहे, ज्येष्ठांचं आहे, सगळ्यांचं, वारकऱ्यांचं आहे. आणि हे सरकार जसं आपण सर्वसामान्यांचं म्हणतो तसंच गेले 2 वर्ष जर आपण पाहिलं तर आमच्या कॅबिनेटमध्ये एकही असा कुठलाही निर्णय वैयक्तिक लाभाचा आम्ही घेतला नाही. एकही निर्णय. जे निर्णय घेतले, सुरुवातीला तर मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो, शपथ घेतली आणि कॅबिनेट घ्यायची असते, तोही निर्णय तुम्ही बघा शेतकऱ्यांसाठीच आम्ही पहिला निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतला. त्यामुळे आम्हाला वैयक्तिक काहीच नाही आहे. आम्हाला एकच आहे, या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. या राज्यातलं माझी माता भगिनी, माझा शेतकरी, कष्टकरी, त्याला चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला नाही आलो, परंतु या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचं सोनं करण्याचं काम आम्ही नक्की करणार. आणि ते आम्ही प्रयत्न करतोय. 2 वर्ष कशी गेली कळली नाहीत, मोठा पल्ला गाठलाय. 2 वर्ष हा तसं बघायला गेला तर कमी कालावधी आहे. 2.5 वर्ष अगोदरची आणि 2 वर्ष ही जर तुलना तुम्ही केली तर सहज तुम्हाला कळेल की आम्ही कुठे किती निर्णय घेतले, काय निर्णय घेतले, कुणासाठी निर्णय घेतले हे आपल्याला कळेल. आणि हेच निर्णय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. किती विरोधकांनी आटापिटा केला,
सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडेल, सरकार पडेल, सरकार पडेल. महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल, पण सरकार काय पडलं नाही. पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले. आणि ज्या योजना आपण जाहीर केल्या कल्याणकारी परवाच्या दिवशी, त्या बघून तो विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते. एकदम पांढरे फटाक झाले होते. काय करायचं, काय बोलायचं, काय टीका करायची हे सुचत नव्हतं त्यांना. त्यांना अनपेक्षित होतं, हे सगळं अपेक्षित नव्हतं. पण आम्ही तिघांनी ठरवलं होतं, एकदम मोठा बॉम्बनी, मोठं म्हणजे योजनांचा निर्णय घ्यायचा. आणि पार जेव्हा ते अजितदादा तिकडे अर्थसंकल्प मांडत होते, तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. कावरे बावरे झाले होते एकदम. काय होणार, कसं होणार, काय हे सगळं खोटं आहे, हे होणार नाही, कुठून पैसे आणणार. अरे कुठून पैसे आणणार? आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघांनी बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये. आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही. RBI नाही, गाईडलाईन नाही, कुठलं काही आम्ही तोडलं नाही. सगळं नियमात बसून केलं. कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे. स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही, आम्हाला लोकांना द्यायचे आहे. आणि म्हणून त्या योजनामध्ये कसा खोडा घालायचा असं सगळं चालू झालं. आणि पैसे कुठून आणणार? मग राहुल गांधी म्हणाले होते, खट खटाखट खट खटाखट 1 लाख भरा. ते बोलल्यावर लगेच ते सभागृहामध्ये त्यांना लागलं. मला त्यांनी त्यांच्यावर विश्वासच नाही ठेवला लोकांनी. खट खटाखट खट खटाखट 1 लाख रुपये देणार म्हणाले, पण लोकांनी विश्वास ठेवला का? मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं की नाही? पण तुम्ही पेढे कसले वाटते येड्यासारखे? मोदीजी तिसऱ्यांदा हॅट्रिक झाले म्हणून पेढे वाटताय का? तुम्ही तिसऱ्यांदा हारायची हॅट्रिक केले म्हणून पेढे वाटताय? ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह केलं, खोटं फसवलं. हे आरक्षण जाणार, संविधान बदलणार, आदिवासीचं आरक्षण जाणार, मुसलमानांना हे करणार, ते करणार, दलितांवर अन्याय करणार, दलितांचं आरक्षण जाणार, हे फसवलं तुम्ही. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जागा कमी आल्या, परंतु एवढं आपल्याला आपण थोडे गाफील राहिलो, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपले काही लोक सुट्टीचा आनंद घ्यायला गेले. बोले 3 दिवस सलग सुट्ट्या येणारच आहेत ना, 400 पार, मोदीजी तर आणणार. अरे हमारा क्या होता है, आने वाला है. आणि तुम्ही सगळे राहिले एकदम गाफील. आणि त्यांनी येऊन ठपाठप ठपाठप 80% वोटिंग करून गेले. म्हणजे बघा, याच्यातून शिकण्यासारखं आहे. तुम्ही जर 80% नाही 60% मतदान केलं असतं तरी सुद्धा आपल्या 40 जागा आल्या असत्या. आणि म्हणून पण एकदाच फसवता येतं, परत परत नाही फसवता. आणि एकदाच माणूस फसतो. आता शाणे झालो आपण सगळे. झालात ना तुम्ही? पक्का? आणि म्हणून मोदीजी प्रधानमंत्री झाले. आता आपल्याला देशाला पुढे नेतील. कारण शेवटी आज कोणीतरी म्हणालं मोदीजींवर काय भ्रष्टाचाराचा आरोप केला. बोले कोण नाना पटोले का काहीतरी म्हणाले, भ्रष्टाचारचे काय सरदार, भ्रष्टाचाराचे सरदार. अरे तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? हा, डोक्यावर पडलाय, कशावर पडलाय? नाही नाही, अरे तुम्ही त्याच्यामध्ये आरोप करता, तुमच्या बुडाखाली काय जळते ते पहिलं बघा. तुम्ही पहिलं तर आत्मपरीक्षण करा. बोपोर पासून चाऱ्यापर्यंत सगळे शेणात पण पैसे खाल्ले तुम्ही, कोळसा सगळे खाल्ले ना. मोदीजींवर 10 वर्षात एक तरी भ्रष्टाचाराचा डाग लागलाय का? लागलाय का?
मग तुम्हाला अधिकार काय? आणि म्हणून तो जाऊ दे, त्याचं काय नाव घेतो. आणि म्हणून मी सांगतो की मोदीजी पुन्हा बनलेत प्रधानमंत्री. आम्ही सांगत होतो पियुष गोयल साहेबांना, आता तुम्ही मुंबईचे मंत्री आहात, आता आपल्याला मोदी साहेबांना, अमित भाईंना आपले जे काही इथे विषय जे राहिलेले आहेत, कांदा बिंदा काय असेल तो, आता फुल प्रूफ काम करायचं आहे. आता संधी द्यायची, कारण एवढं काम आपण केलंय, त्यामुळे मी सांगतो की आपल्याला बघा, लोक कोणाला मतदान करतात. एकदा लोकसभा जाऊ द्या, ते वेगळं आता झालं ते, पण घरी बसलेल्या लोकांना का काम करणाऱ्या लोकांना मतदान करतात? फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना का वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना? आपलं काय फेसबुक लाईव्ह नाही, डायरेक्ट फेस टू फेस. त्यामुळे तरी गाफील राहू नका. आता एकदा आपल्याला मार पडली आहे, आता आपल्याला ताक पण तो फुंकून प्यायचं आहे. कारण बघा, आपण एवढी कामं केली आहेत ना. आता किती, 1,00,000 कोटीचं काय दादा, 1,00,000 कोटीचं ना, 1,00,000 कोटी, जवळपास 90,000च्या दरम्यान आपण या योजना केल्या शेतकऱ्यासाठी. बघा, तुम्हाला मी सांगतो, हे विरोधक किती खोटं सांगतात. शेतकऱ्याला काय दिलं? शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. अरे, आतापर्यंतच्या इतिहासात 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे, अवकाळी पाऊस आणि गारपीट, याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण 15,000 कोटी रुपये दिले. 15,000 कोटी. आपण NDRFचे निर्णय बदलले, दुप्पट केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसामध्ये होणारं नुकसान मिळत नव्हतं, ते आपण द्यायला लागलो. गोगलगायनी केलेलं नुकसान कधी मिळत होतं, ते आपण द्यायला लागलो. आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती, ती आपण सुरू केली. मोदी साहेबांनी 6,000 रुपये दिले वर्षाला, त्याच्यामध्ये 6,000 रुपये आणखी आपण भर टाकली. 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला चालू झाले आता आपल्याकडे. अशा योजना आपण केल्या. 45-50,000 कोटीच्या योजना केल्या. आणि महाविकास आघाडीने जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्याला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली. पैसे दिले का? पैसे आपल्या सरकारने दिले, आपण देतोय, आपण सुरू केले ते. म्हणजे ही घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता कुणी करायची? मग तुम्ही आमच्यावर कसं बोलू शकता? आणि म्हणून हे जे काय आज शेतकरी आपला अन्नदाता आहे, त्याला आता आपण दिलं. आज शेती पंपाला आपण वीज माफ करून टाकली. जो मागेल त्याला सोलर. का तुमच्या पोटात दुखतंय? आज शेती पंप करा शेतकरी हा बळीराजा. तुम्ही एवढ्या योजना जर यापूर्वी केल्या असत्या तर बळीराजावर आत्महत्या करायची पाळी आली नसती. याला जबाबदार कोण? काँग्रेसनी 50-60 वर्ष शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं. पण या 2 वर्षामध्ये आम्ही ज्या योजना केल्या आणि देतोय, डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना केली, शेतकऱ्यांना वरदान ठरणारी. सरकार बदलल्यावर लगेच त्याची इन्क्वायरी लावली, चालू केले, बोले रद्द करा. अरे, शेतकऱ्याच्या हिताची योजना तुम्ही बंद करताय. आपलं सरकार आल्यानंतर पहिलं आपण जलयुक्त शिवार योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी. ह्या अशा शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना. आणि आता देखील आपण त्यांना जो दिलासा दिलेला आहे, तो दिलासा देखील आज सिंचन, अजितदादा पण होते अगोदर, मी होतो, आणि 4च मला वाटतं सुधारित आपण मागच्या महाविकास आघाडीमध्ये दिले होते. 4 योजनांना सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता. आपल्या सरकारने जवळपास 130 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि 13 लाख हेक्टर जमीन आता ओलिताखाली येणार आहे. 13 लाख. याला पण हिंमत लागते निर्णय घ्यायला. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण शेतकरी बांधवांना त्याच्यात फायदा देतोय. आणि
शेतकरी बांधव जो आहे का, शेतकऱ्याचं दुःख कोणाला कळणार? आपल्यालाच कळणार. मी गावाला गेलो की बोले हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो. अरे काय गाडी चालवत जाऊ 8 तास 10 तास? 8-10 तासात मी तर 10,000 फाईल सह्या करेन. आणि सगळ्यांना माहित आहे मुख्यमंत्री मदत योजना कुठली आपली ती मुख्यमंत्री सहाय्य योजना. अरे तुम्ही 2 कोटी फक्त दिले. या एकनाथ शिंदेने 250 कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सहाय्यता. आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो. बघा एकच आहे, मी आरोपाला उत्तर कामातून देतो. आरोप कितीही करा पण आम्हाला तुम्ही विचलित करू शकत नाही. आमचा फोकस जो आहे कामावर आहे. पण हे काय जे झालंय घडलंय ते तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून सांगतोय मी. आणि म्हणून शेतकऱ्यालाच शेतकऱ्याचं दुःख कळतं. आणि म्हणूनच आपले सर्वजण बहुतेक लोक आज शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली आहेत. आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्याच्या ज्या योजना आहेत त्याला कधीही हात आकडता घेत नाही. आता आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बोले लगेच सांगितलं लाडका भाऊ आठवला नाही का? आता लाडका भावाला पण आपण दिलाय ना 10 लाख भाऊ आपले, त्यांना आपण 10,000 स्टायपंड महिन्याला. कधी झाली होती योजना? बेरोजगार जे सुशिक्षित बेरोजगार, आता तिथं या लाडकी बहिणीच्या मुळे ती लपून गेली योजना. ती आता बाहेर आपल्याला नीट व्यवस्थित पोचवायला लागेल. तर भावांच्या बद्दल प्रेम कधी असू शकतं, कसं असू शकतं? भावाच्या बद्दल जाऊ द्या, मी बोलत नाही. आणि म्हणून कुणी बोलावं. आज आपण 2.5 कोटी आपल्या भगिनींना, मी आपल्याला सांगतो 2.5 कोटी म्हणजे आकडा मोठा आहे. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं की कशी आम्ही सोपी करतोय. आता त्यांना असं वाटतंय की ही योजना होऊच नये. आता मला सांगा, पहिले तो विरोध केला आणि मगाशी देवेंद्रजी पण म्हणाले की बाबा ते पण आता सगळीकडे फिरायला लागले. मुंबईतल्या शाखांवर आपल्या नाही बोर्ड लागलेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. चांगलं आहे. इकडे म्हणायचं घटनाबाह्य मुख्यमंत्री, असंवैधानिक मुख्यमंत्री, घटनाबाह्य सरकार. योजनांना तुम्ही बोर्ड लावता बरोबर. ठीक आहे, चांगलं आहे. पण किती काय केलं तरी त्या लोकांना माहित आहे की देणारे कोण आणि घेणारे कोण. त्यामुळे आमचं सरकार आहे दोन्ही हाताने देणारं आहे आणि देत राहणार. आज 3 गॅस सिलेंडर. आता बघा, एका घरात 2 भगिनींना आपण देणार म्हणजे 3,000 रुपये महिन्याला. आणि एका बहिणीला 3 गॅस सिलेंडर, 6 झाले. आता चिंताच गेली ना पंकजाताई, बरोबर ना? चिंता गेली. चिंता करणारं हे सरकार आहे. कारण आपण बघितलंय आपली आई, आपली भगिनी, आपली पत्नी कसं त्या कसरत करायचे ते लोक, कसं गॅस संपला की काय चिंता व्हायची. आता म्हणून हे सरकार जनतेचं, माझ्या भगिनींचं चिंता करणारी आहे. तुम्हाला टेन्शन तुमचं दूर करणारी आहे. एसटी मध्ये 50% सवलत देऊन टाकली. अरे तोट्यात असलेली एसटी फायद्यात गेली. ज्येष्ठांना आपण मोफत केलंय. आज भगिनींसाठी देखील, या बहिणींसाठी देखील आपण बघा त्याच्यामध्ये सगळ्यांनाच देतोय ना. जात पात धर्म काय पाहतोय का? सगळे लोक त्याच्यात लाभार्थी आहेत. आता कसं काय तिकडे तुम्ही खोटं नॅरेटिव्ह पसरवू शकता? आता नाही पसरवू शकत. ते बोले काही लोक आता बोलतील आमची चूक झाली, तरी चूक केली तरी हे लोक आम्हाला देत आहेत. हे असे लोक कुठं भेटणार? असं सरकार कुठं भेटणार? त्यामुळे तुमचं आता खोटारडेपणा
चालणार नाही. फक्त एवढंच आहे, कोणाचं ते नाव घेत आहे उगाच, खोटा बोला पण रेटून बोला, हे आता चालणार. पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोचवलं पाहिजे. मगाशी भगिनींबद्दल देवेंद्रजी पण बोलले, ते काय सख्खे भाऊ इकडे आहेत, सावत्र भाऊ तिकडे आहेत. सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत, आम्हीच देतोय. सगळ्या आमच्या बहिणी हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कुठला भाऊ देणार आहे आणि कोण देणार आहे आणि कोण देतोय. त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं, जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू, सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट, खटाखट नाही, पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे. गरिबी हटाव, गरिबी हटाव. काँग्रेस किती वर्ष बोललो, गरिबी हटली का? गरीब हटला, गरिबी नाही हटली. पण मोदीजींनी पटापट पटापट 25 कोटी लोकांना गरिबीच्या वर आणलं की नाही? आता बघा, राजीव गांधीच एकदा बोलले होते, केंद्रातून 1 रुपया आला की शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात. 15 पैसे म्हणजे मधले 85 पैसे कुठे जातात? हे कोण बोललं? राजीव गांधी बोलले. आता जर ते सरकार असतं तर हे 1500 रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट, म्हणजे 3000 रुपये महिन्याला, 18,000 रुपये, 18 दुने 36,000 रुपये एका घरात, हे डायरेक्ट. आता दुसरं सरकार असतं तर किती? 15%च गेले असते. पण त्यामुळे लोकांनाही माहित आहे की, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला एजंट बिजंट कोण एक तलाठीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले. मी कलेक्टरला फोन केला, त्याला बोलो डायरेक्ट सस्पेंड कर, सस्पेंड करून थांबवू नको, त्याला जेलमध्ये टाक, डायरेक्ट त्याच्यावर FIR लॉन्च कर. अरे आम्ही योजना करतो आणि तिथे पैसे 50 रुपये घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे, बिलकुल चालणार नाही. आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला आडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे? नाही, तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं. ते शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत, हा आपला उद्देश आहे. आता बघा, 3 पक्ष 4 पक्ष आपलं महायुतीत आहेत. उद्देश आपला काय? आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोचवणे. आणि म्हणून चिंता करू नका, तुमचे इथे भाऊ बसलेले आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. काल सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती, माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं, ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आता विरोधकांनी देखील समजून जावं. आज एक माहोल बनलाय, चांगलं वातावरण झालंय. बघा, तुम्हाला पण थोडंसं नैराश्य आलं होतं लोकसभेनंतर, पण केलं की नाही करामत? आम्ही लोकांनी जादू केली की नाही? आता हे पोचवायचंय लोकांपर्यंत, घराघरामध्ये, हे काम तुमचं आहे. ही योजना जी आपण ज्या योजना केल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 सिलेंडरची, दुसरं आपण शेती पंपाचं वीज बिल माफ केलं ती, त्याचबरोबर मुलींचं शिक्षण आपण 50% होतं ते 100% पूर्णपणे फी भरण्याचं उच्च शिक्षण. मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, मला 12:30 वाजता कळलं की एक मुलगी, त्या मुलीने आत्महत्या केली. का? 50% सरकार भरत होतं, 50% तिच्या वडिलांना देखील भरायची ऐपत नव्हती, त्यामुळे तिने आत्महत्या केली. मी 1:45 वाजता चंद्रकांत पाटलांना फोन केला रात्री. चंद्रकांत पाटलांनी फोन उचलला. मी त्यांना 1:45 वाजता सांगितलं, असं असं झालेलं आहे, तुम्ही ह्याच्यावर वर्कआउट करा आणि किती पैसे लागतात त्याला पूर्ण 100% माफ करण्यासाठी. आणि आपल्या सरकारने ते 100% मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे.
हे पहिलं राज्य आहे. आणि त्यामुळे आपण सगळं जे आहे याच्यामध्ये मुलींचं शिक्षण, आता मुलांना आपण 50% देतोय. मुलांना आता आपण 10,000 रुपयापर्यंत ती आपण अप्रेंटिसशिपचे देतोय. आज वारकरी संप्रदाय जो आहे, पंढरीचा वारी चालल्यात, त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पहिल्यांदा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये एक आपण अनुदान दिलं. लगेच पोटात दुखायला लागलं. बोले हे काय वारकऱ्यांना अरे ते समाज प्रबोधनाचं काम करतात, दिंडीमध्ये पर्यावरण हे ते विषय घेऊन जातात. आणि वारकरी हा या राज्याचा एक प्रमुख घटक आहे. तुम्ही तर दिलं नाही, पण तुम्ही त्यांच्यावर टीका करायला लागले, सरकारवर टीका करायला लागले. वारकरी बरोबर निवडणुकीत तुमच्यावर करतील काय? त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवतील. त्यानंतर अनेक योजना आपण केल्या. हे सगळे जे योजना आहेत, या सर्व योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आपण सरकारने घेतलेले निर्णय, खास आजची बैठक जी आजची ही आपली मीटिंग आहे, सभा, फक्त आणि फक्त केवळ आपल्या योजना लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, हे लक्षात ठेवा आपण. कारण शेवटी तुम्ही एक ताकद आहात आपली. सगळे लोक मगाशी म्हणाले महिला भगिनींची जास्ती जबाबदारी आहे, कारण डायरेक्ट किचनपर्यंत जातात, बांधव थोडे बाहेर थांबतात. मग दोघांनी काम करायचं आपल्याला. सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला ह्या योजना ज्या आहेत, या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. त्यासाठी ही आपली योजना आहे. त्याचबरोबर मी एक दुसरी आपली योजना, एक मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण केली. कारण काही आमदार, काही नगरसेवक आपल्या मतदारसंघातले यात्रेकरू, ज्यांना सगळ्यांना शक्य होत नाही यात्रा करणं, मग ते घेऊन जायचे रेल्वेने, बसमधून. आणि मग आपल्या मला वाटतं आमदार प्रताप सरनाईक, राम कदम वगैरे, प्रकाश सुर्वे, या सगळ्यांनी सांगितलं मला की बाबा हे करा. तर ती एक योजना केली, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ज्येष्ठांसाठी. तर 4 धामा जावे आणि आयुष्य धन्य व्हावे, अशा प्रकारची ती योजना. त्याच्यामध्ये पण ही योजना आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षाला पण कामाला येईल, तेही तिकडे तीर्थाटनाला जातील. त्यामुळे देवदर्शनाला ज्यांना जायची इच्छा आहे ते देखील जाऊ शकतात. आणि खऱ्या अर्थाने मी सगळ्या योजनांच्या अगोदर आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. मी फक्त एवढंच आपल्याला सांगतो की अटीतटीची जी काही आपली सर्वसामान्यांना चांगले दिवस आणणे, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणे, त्यांना त्यांचं जीवन सुखकर करणे, यासाठी आपला हा प्रयत्न आहे. त्यामुळे ही जी लढाई आहे या फेक नरेटिव्हवर मागच्या वेळेस त्यांनी काही प्रमाणामध्ये यश मिळवलंय, परंतु तुम्ही आता जागृत आहात. या सर्व याला ताबडतोब तिथल्या तिथे उत्तर द्यायचं आहे. हे खोटं आहे, हे खरं आहे, ही जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे. आणि ही जर पार पाडली तरच मग आपण त्यांचे मनसुबे जे आहेत ते धुळीस मिळवू शकतो. त्यांना आपण मगाशी सांगितलं की आपण फक्त किती 20 लाख मतं मिळवली, तर आपण किती 220 लाख मतं आपल्याला भारी आहेत का? आता बघा, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आम्ही उबाटा आणि आम्ही समोर समोर 13 जागा लढलो, 7 जागा पण जिंकलो, धनुष्यबाण 7 जागा. आणि 2 लाख मुंबईमध्ये आपण त्यांच्यापेक्षा जास्ती मतं घेतलेली आहेत. 2 लाख मुंबईमध्ये. हे आता जे काही दुसरी जी वोट बँक काँग्रेसची इकडून तिकडून जमा झाली आहे, थोडी सूज आली आहे, ती सूज निघून जाईल. आणि नक्की यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेल. कारण या ज्या काही कल्याणकारी योजना ज्या आहेत
त्या आपण घराघरामध्ये पोचवण्यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे, रात्रीचा दिवस केला पाहिजे. प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका, प्रत्येक गाव, ग्रामपंचायत इथपर्यंत आपण गेलं पाहिजे. शेवटी तुम्हाला काय काम दिलंय? काम म्हणजे तुम्हाला सरकारने 2 वर्षामध्ये एवढी कामं केलीत की तुम्ही ताट मानेने त्यांच्यासमोर जाऊ शकता. तुम्हाला खाली बघण्याची आम्ही काम ठेवलं नाही. सरकारने हे जे निर्णय घेतलेत हे तुम्ही त्यांच्यामध्ये पोचवले पाहिजे, तरुणापर्यंत पोचवलं पाहिजे, शेतात जे काही घाम गाळणारा बळीराजा आहे त्याच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत, आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत पोचल्या पाहिजे, ज्याला आपण सुशिक्षित बेरोजगार आहे तरुण त्याच्यापर्यंत आपण पोचवल्या पाहिजे. हाच आपला उद्देश आहे आणि त्यासाठी आपण मेहनत करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की एकजुटीने, मगाशी पण सांगितलं, शेवटी निवडणुका आहेत, प्रत्येकाला निवडणूक लढवायची इच्छा असते, पण सरकार आल्यानंतर एखाद्याला तिकीट मिळेल, नाही मिळणार, आणि कुणाला किती जागा हे आपलं त्याच्यावर तुम्ही बिलकुल चर्चाही करता कामा नये. शेवटी सरकार आल्यानंतर सगळं मिळतंय, सगळी पदं मिळतात. सरकार आलं तर तुम्ही कसे मंत्रालयामध्ये येऊ शकता, सरकार आपलं नसलं तर काय करणार? तुम्हाला म्हणजे सरकार आपलं आलं की सगळी पदं येतात, सत्ता येते, सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यामुळे आपण एकच लक्ष ठेवलं पाहिजे की या राज्यामध्ये आपण घेतलेले निर्णय हे लोकाभिमुख आहेत, जनतेच्या हिताचे आहेत. हे पटवून देण्याचं काम त्यांना करायचं असेल तर तुम्हाला घराघरापर्यंत जावं लागेल, लोकांपर्यंत पोचावं लागेल आणि सरकारचं काम त्यांना म्हणजे त्या योजना ज्या आहेत त्याचा लाभ मिळवून द्यावा लागेल. हे आपल्याला करावं लागेल. आणि म्हणूनच ही आजची बैठक आपण घेतलेली आहे. जसं आपल्याला आता हे केंद्राचंही, इथं पियुष गोयल जे आहेत, केंद्राचाही आपल्याला सरकारचा फायदा होईल. डबल इंजिन सरकारचा फायदा आपल्याला मागच्या वेळेस झाला. आपल्या अनेक योजना, आपले अनेक प्रस्ताव एकही पैसा कट न करता केंद्राने तसंच तसे मंजूर केले. त्यामुळे देखील आपण अनेक निर्णय घेतले. आज बघा अटल सेतू, आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, आज पुणे मिसिंग लिंक, आज कोस्टल हायवे, किती किती आपण प्रकल्प केले. नाना पटोले गेले बोले एवढे मोठी भेग पडली, कुठं? अरे भेग पडली वर नाही, हा नाही, अरे खालचा तो एक अप्रोच रोड असतो, म्हणजे शोधायचं तरी काय मिळतच नाही. खोदापाड